सुट्टीच्या निमित्तानं पवार साहेबांबरोबर आज मोहिते पाटील कुटुंबीय आणि आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये पवार साहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक त्यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काय मुद्दे चर्चेचे होते, काय आमच्या अडचणी होत्या, कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत, अनेक विषय आहेत. त्या संदर्भामध्ये एक मिटिंग झालेली आहे. अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मिटिंग होऊ शकते. शब्द दिलाय का विधानसभेचा महाराष्ट्रात? नाही, आता त्या विषयानं चर्चा नव्हती. त्या विषयाने 19 तारखेला वेळापूरला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये त्याची चर्चा होईल. आता पवार साहेबांनी एकमेकाची मतं ट्रान्सफर होऊ शकतात का आणि एकमेकाचा संघर्ष मग थांबवणार कसा, काय केलं पाहिजे, काय मुद्दे असले पाहिजे आणि एकमेकांनी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पाहिजेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली. आणि पवार साहेबांची इच्छा आहे, आमच्या तालुक्यातले आमच्या गटांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा पवार साहेबांच्या बरोबरीनं राहावं, ही आम्हालाही जनमानसांचा रेट आहे. परवा डिक्लेअर केलंय विधानसभेचे उमेदवार असेल महाराष्ट्रात. नाही, ठीक आहे, मी तर उमेदवार असतो, पण लोकसभेची निवडणूक आहे त्यानंतर तुमच्या बाजूने असणार तुम्ही उमेदवार असले तर नाही असेल तर आम्ही एकत्र आलो तर तो विषय होऊ शकतो. लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या विषयाला आम्ही एकत्र येऊ शकतो. तुमची अडचण काय यायला? मोहिते पाटलांनी डिक्लेअर केलंय महाराष्ट्रात उमेदवार असतील विधानसभेचे. नाही, गेली अनेक 40-50 वर्ष आमचे कार्यकर्ते एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांची भावना काय, इच्छा काय, आपण एकत्र यायचं किंवा नाही, या सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी 19 तारखेच्या मीटिंगमध्ये ठरतील. चार्टरचा खर्च वाया जाणार का? काही चार्टरमध्ये जे मुद्दे चर्चेला आले आणि त्या ठिकाणी ज्या मुद्द्यावरती किंवा आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ज्याही काही उपाययोजना त्यांनी सुचवलेल्या आहेत तेही आम्ही 19 तारखेला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या समोर मांडू. परिवर्तन परत होऊ शकतं का तुमचं? समजा फडणवीस यांनी तुमच्याशी संपर्क साधला नाही, फडणवीस साहेबांचं किंवा पवार साहेबांच्या हेनं नाही, कार्यकर्ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांच्या बरोबर राहावं. तुम्ही म्हणता की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हातामध्ये तुतारी घ्यायची, मग आता तुम्ही कुठे कशासाठी थांबलाय? कार्यकर्त्यांची इच्छा आहे नाही, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पण कार्यकर्त्यांची बैठकच नाही. त्यामध्ये अजून कार्यकर्त्यांची मतमतांतर असू शकतात. कोणत्या तरी एका बाजूला जाणं, हे घेऊन जाणं किंवा विरोधकाबरोबर घेऊन जाणं हे थोडं मुश्किल काम असतंय. आम्हाला बैठकीमध्ये तो निर्णय करतो. याच महिन्यामध्ये प्रवेश होईल तुमचा? नाही, प्रवेशाचा माझा विषय आता ह्याच्यामध्ये नाही किंवा मी प्रवेश कुठंच करणार नाही. या लोकसभेत मी अजितदादा गटामध्ये माझा प्रवेश वगैरे नाही, मी आहे तिथंच आहे. आणि अजितदादा गटात 4 टप्पे देवेंद्र फडणवीसांना भेटायला जात आहे, 2 दिवसांनी पवारांना भेटायला येत आहे. पूर्वीपासून आमचे फडणवीस साहेबांचे संबंध आहेत. जरी मी अजितदादा गटात असलो तरी त्यांच्या सूचनेप्रमाणेच होतो. दादांचा काही फोन वगैरे आला की नाही? तुम्ही अजितदादा गटात आहात, हो, दादांनी काही तुमचं मनधरणी? नाही, दादांशी माझा फडणवीस साहेबांनी सांगितल्यामुळे मी या दादांच्या गटामध्ये होतो. पण आता धैर्यशील मोहिते पाटलांना तुम्ही पाठिंबा द्यायचं म्हणताय, असं असताना मग दादांच्या विरोधात जात नाही का तुम्ही? निश्चितपणानं ना ती भूमिका असेल आमच्या कार्यकर्त्याची तर त्याही पद्धतीनं आम्ही दादांच्या विरोधामध्ये जी भूमिका कार्यकर्त्यांची असेल ती घेतली जाईल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.